नमस्कार, मी विशाल पाटील। लोकशाहीचं धडधडणारं हृदय म्हणजे निवडणूक आयोग असं म्हटलं तरी त्याला हरकत नाही। एक सक्षम, स्वायत्त आणि निष्पक्ष परीक्षक म्हणून निवडणूक आयोग आपली भूमिका बजावत असतं। जिथे प्रत्येक नागरिकाचा आवाज महत्त्वाचा ठरतो ती प्रक्रिया म्हणजे निवडणूक आणि याच निवडणुकीला उत्सवाचं रूप देण्याचं काम आयोग करत असतो। संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या रंगमंचावर पडद्यामागे उभं राहून दिग्दर्शन करण्याचं काम आयोग करत असतं। निवडणुकांचा कार्यक्रम आखणं, मतदार यादी तयार करणं, संपूर्ण मतदान प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवणं असे विविध काम आयोगाच्या माध्यमातून होत असतात। तसंच कोणतेही चुकीचं दिशाभूल करणारे प्रकार होऊ नये याची देखील दक्षता आयोगच घेत असतो। एकंदरीत काय तर लोकशाहीला बळकटी देण्यात सर्वात महत्त्वाचा घटक हा निवडणूक आयोगच असतो। मात्र सध्या याच निवडणूक आयोगावरती आरोपांचा पाऊस होताना दिसतोय। नुकतंच काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत मतचोरीचा आरोप केलेला होता आणि यावेळी तर त्यांनी भाजपसह निवडणूक आयोगालाही धारेवर धरलं होतं आणि त्यामुळे सर्वांचं लक्ष लागलं होतं की निवडणूक आयोग याबाबत काय स्पष्टीकरण देतं। त्यानंतर रविवारी आयोगानेही पत्रकार परिषद घेतली आणि राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला। मात्र तरी देखील मतचोरीचं प्रकरण काही शांत होताना दिसत नाहीये, कारण निवडणूक आयोगाने दिलेल्या उत्तरावरती इंडिया आघाडी समाधानी नसून लवकरच इंडिया आघाडी मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मोठं पाऊल उचलणार असल्याचं कळतंय आणि त्यामुळे आगामी काळात इंडिया आघाडी आणि निवडणूक आयोगामधील संघर्ष आणखीनच तीव्र होण्याची शक्यता आहे आणि याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधींनी केलेले मतचोरीचे आरोप फेटाळून लावलेले आहेत आणि त्यानंतर आता इंडिया आघाडी निवडणूक आयोगावरती महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। गेल्याच आठवड्यामध्ये दिल्लीमध्ये राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यासाठी संपूर्ण देशभरातील इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दिल्ली देखील गाठली होती। महाराष्ट्रामधून खुद्द शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी देखील दिल्लीमध्ये हजेरी लावली आणि यावेळी इंडिया आघाडीची एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये राहुल गांधींनी प्रेझेंटेशन सादर करत भाजपसह निवडणूक आयोगावरती निशाणा साधलेला होता। निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप राहुल गांधींनी आपल्या संशोधनाद्वारे केला होता आणि याच पार्श्वभूमीवर बिहारमध्ये राहुल गांधींनी मतदार अधिकार यात्रा सुरू केली आहे। त्यानंतर रविवारी निवडणूक आयोगानेही पत्रकार परिषदेतूनच राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। एकंदरीतच काय महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यावरती आपण एक नजर टाकणार आहोत। ट्रॅफिकच्या माध्यमातून काही प्रश्न आणि त्याला देण्यात आलेली उत्तरं आपण जाणून घेणार आहोत। राहुल गांधींनी आरोप केलेले आहेत, निवडणूक आयोगाने उत्तर दिलेले आहेत। पहिला आरोप काय आहे? भाजप आणि निवडणूक आयोगाकडून संयुक्तपणे मतांची चोरीचा हा आरोप आहे। निवडणूक आयोग त्यावरती काय उत्तर देत आहे पाहूयात। निवडणूक आयोग म्हणतंय राजकीय पक्षांमध्ये कोणताही भेदभाव करत नाही। त्यानंतर दुसरा आरोप आहे गेल्या 5 वर्षात नाही वाढले तितके मतदार गेल्या 5 महिन्यात वाढले। उत्तर काय निवडणूक आयोगाचं? तर मतदान प्रक्रियेमध्ये कोणताही गैरप्रकार झालेला नाही असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिलेलं आहे। तिसरा आरोप आहे महाराष्ट्रात 5 महिन्यात 41 लाख मतदार कसे काय वाढले। त्यावरती निवडणूक आयोगाचं उत्तर आहे जेव्हा मसुदा यादी होते तेव्हाच आक्षेप का घेतला नाही असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। आरोप आहे पुढचा, कर्नाटकच्या महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात 1 लाख मतांची चोरी झालेली आहे। निवडणूक आयोगाचं उत्तर आहे मतचोरी शब्द वापरून मतदार निवडणूक अधिकाऱ्यांच्या प्रामाणिकपणावरती हा थेट हल्ला असल्याचं त्यांचं उत्तर आहे। तर निवडणुकीमध्ये शेवटच्या 1 तासात मतदान कसं काय वाढलं? राहुल गांधींनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे। निवडणूक आयोगाचं उत्तर आहे प्रत्येक तासाला सरासरी 10% मतदान, सायंकाळी देखील हीच सरासरी कायम असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। तर निवडणुकीदरम्यान संशयास्पद मतदार वाढलेले आहेत असा आरोप केलेला आहे। उत्तर आहे निवडणूक आयोगाचं त्यावरती। आरोपांबाबत राहुल गांधींनी प्रतिज्ञापत्र द्यावं आणि पुरावे देखील द्यावेत असं थेट आव्हान निवडणूक आयोगाने दिलेला आहे। अनेक मतदारांच्या घराला 0 क्रमांक देण्यात आलेला आहे। तर 0 क्रमांक म्हणजे काय? तर अनेक मतदारांकडे स्वतःचं घर नाही आहे, ते जिथे झोपतात तोच त्यांचा पत्ता असल्याचं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे। तर निवडणूक आयोग मतदानावेळीचे सीसीटीव्ही फुटेज का देत नाही
असा आरोप राहुल गांधींनी उपस्थित केलाय। उत्तर दिलेल्या निवडणूक आयोगानं मतदारांच्या गोपनीयतेचा भंग होऊ शकतो, सीसीटीव्ही देणं शक्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे। कायद्याअंतर्गत प्रत्येक राजकीय पक्षाचा जन्म हा निवडणूक आयोगामधील नोंदणीद्वारेच होतो। मग निवडणूक आयोग त्याच राजकीय पक्षांमध्ये भेदभाव कसा काय करू शकतं असं म्हणत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मतदान प्रक्रियेमध्ये गैरप्रकार झाला नसल्याचं सांगितलंय। सोबतच निवडणुकी संदर्भात करण्यात आलेल्या आरोपांबाबत 7 दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्र न आल्यास राहुल गांधी यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत असं सिद्ध होईल असंही ज्ञानेश कुमार यांचं म्हणणं आहे। यावर भाजपचे अनुराग ठाकूर जेव्हा हेच आरोप करतात तेव्हा त्यांच्याकडून कोणतंही प्रतिज्ञापत्र मागितलं जात नाही अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली आहे। एकंदरीतच काय तर राहुल गांधींनी केलेल्या प्रत्येक आरोपाला उत्तर देण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगानं केलेला आहे। मात्र निवडणूक आयोगाच्या उत्तरांवरती इंडिया आघाडी असमाधानी असल्याचं कळतंय, कारण इंडिया आघाडीनं निवडणूक आयोगाविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याचा विचार सुरू केला असल्याची माहिती सूत्र देत आहेत। त्यामुळे आगामी काळात इंडिया आघाडी विरुद्ध निवडणूक आयोगामधील संघर्ष आणखी वाढू शकतो। आणि आज महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे ते म्हणजे काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी आपल्यासोबत आहेत आणि भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक, इतरही मान्यवर आपल्यासोबत जोडले जाणार आहेत। गोपाळ तिवारी जी आजच्या चर्चेची सुरुवात आपल्यापासून करेल। गोपाळजी, निवडणूक आयोगानं राहुल गांधी आणि विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेला आहे। समाधानी आहे का इंडिया आघाडी, पर्यायानं काँग्रेस? बघा विशालजी, जेव्हा आपल्या भारताचं संविधान झालं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मतदाता आणि निवडणूक हे लोकशाहीच्या गाभ्याचे घटक आहेत आणि मतदाता हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे आणि मतदाता आपल्या अधिकाराद्वारे सरकार निवडतो, त्याच्या धोरणांवर प्रभाव टाकतो आणि मतदानाचा केवळ हक्कच नव्हे तर हे मतदात्याचं कर्तव्य आणि जबाबदारी आहे। त्यामुळे लोकशाहीमध्ये निवडणुकीचं महत्व, त्याची ती प्रक्रिया आणि निवडणूक आयोग याचं अनन्यसाधारण महत्व आहे। आपण पाहिलं असेल या देशाच्या स्वातंत्र्य 75 वर्षाच्या काळात टी.एस. शेषन सारखा देखील एक निवडणूक आयुक्त या देशाला मिळाला, परंतु त्यांना पूर्ण मुभा देण्यात आली होती आणि त्यांनी अनेक रिफॉर्म्स केले। त्यावेळेला खर्चावर मर्यादा आणली, अनेक गोष्टीची निर्बंध लागली, जेणेकरून कुठल्याही निवडणुकीमध्ये कुठल्याही गोष्टीचा अतिरेक प्रभाव, भ्रष्टाचार, पैसा याचा अतिरेक वापर न होता चांगल्या मार्गाने, सक्षम लोकशाहीच्या मार्गाने निवडणूक होईल हा त्याचा उद्देश होता आणि टी.एस. शेषनला त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांनी पूर्ण मोकळीक दिली होती। आता मुद्दा असा आहे की ह्या निवडणूक आयोगांना आपण बिहारमध्ये जी निवडणुकीची जी SIR म्हणतात आपण, स्पेशल इंटेन्सिव्ह रिसर्च, आणि हे जे सुरू केलं मतदार याद्याचं पुनरीक्षण, परंतु एक संकेत किंवा परंपरा आहे जे योगेंद्र यादव आणि काही नेत्यांनी सांगितलं होतं की ज्या वर्षात ती निवडणूक आहे त्या वर्षी ही शक्यतो आपण प्रक्रिया करत नाही, की त्याच्या आदल्या वर्षी, वर्ष 6 महिने अगोदर करतो। दुसरं, आता ह्या जर बिहारच्या निवडणुकीच्या मध्ये जर एवढा मोठा सगळा यांना जे काही निवडणूक आयोगाला असं वाटतं की तिथे घुसपैठी आहेत, बिहारचे, आपले नेपाळचे किंवा म्यानमारचे किंवा अजून इतर देशातले काही नागरिक बांगलादेशचे त्याच्यात आहेत, तर निश्चितच त्यांना बाजूला केलं पाहिजे, पण त्याला काही प्रोसेस आहे आणि ह्या प्रोसेसमध्ये जर एवढे मोठ्या पद्धतीने 65 लाख जर लोक जर बाहेर गेली तर त्याची आपल्याला यादी देणं हे बंधनकारक आहे आणि हीच यादी आम्ही वारंवार मागतो आहोत। शेवटी सुप्रीम कोर्टाने जेव्हा त्याला आदेश दिले की ही 65 लाख मतं कशाच्या आधारे तुम्ही कमी केली आणि त्याची यादी आपण सादर करा, तर हे जे कायद्याने, जे संविधानाने बंधनकारक जे नियम आहेत त्याचा फॉलो करणं हे निवडणूक आयोगाचं कर्तव्य आहे। एकीकडे आपण म्हणतो ना पक्ष ना विपक्ष, निवडणूक आयोगाला काही पक्ष नाही, कुठला विपक्ष नाही, सर्व पक्ष आहे, तर मग त्या पद्धतीने अपेक्षा असते। जेव्हा ह्या सरकारने, जेव्हा आता म्हणजे मागच्या 2023 मध्ये मार्चच्या न्यायालयाच्या 5 जणांच्या खंडपीठाने
निवडणूक आयोगाची निवड कशी होईल हा. याचे संकेत घालून दिले होते. तेव्हा न्यायालयातर्फे 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने असं म्हटलं होतं की न्यायालयाचे चीफ जस्टिस, एक पंतप्रधान आणि एक विरोधी पक्ष नेते, असं तिघांचं पॅनल निवडणूक आयोगाची निवड करायला राहील. परंतु पंतप्रधान मोदी आणि शहानी चीफ जस्टिस ऑफ इंडियाला बाजूला केलं आणि त्या ठिकाणी अमित शहाना घेतलं. आता 2 सत्ता पक्ष आणि 1 विरोधी पक्ष नेता असेल तेव्हा त्या सरकारची मनीषा काय ते स्पष्ट झालं होतं. बरं, सरकारची मनीषा काय यावरती तुम्ही प्रश्न उपस्थित करताय गोपाळ तिवारीजी. भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांच्याकडून उत्तर घेऊयात. काँग्रेस असेल, इंडिया आघाडी असेल, विरोधक असतील, निवडणूक आयोगाच्या दिलेल्या उत्तरांवरती समाधानी नाहीयेत, तर दुसरीकडे या सर्व गोष्टींसाठी सरकार कारणीभूत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तुमची मनीषा म्हणजे तुमच्या मनात नेमकं काय चाललंय, सरकारच्या डोक्यात काय चाललेलं आहे, हे जाणून घ्यायचंय इंडिया आघाडीला आणि काँग्रेसला देखील. विश्वासजी. विशालजी, आमचे मित्र गोपालजींनी ज्या प्रकारे सलग बोललेत तसंच वेळ मला देखील द्या. त्यांनी 1947 पासूनचा पूर्ण इतिहास सांगितलेला आहे. 1947 नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला घटना दिलेली आहे त्या घटनेमुळेच हा देश एवढा अबाधित आहे आणि अखंडित आहे. मात्र त्याच बाबासाहेब आंबेडकरांना एकदा नाही 2दा हरवण्याचं पाप या काँग्रेसने केलेलं आहे. ज्या संविधानाचं ते रेफरन्स देतात आहे, या संविधानाला त्यांनी कितीदा बदललं, सिक्युलर नावाचा शब्द त्यांनी कसा आणला, 356 कलम याचा वापर कितीदा केला, शहाबानू प्रकरण असो, इमर्जन्सी असो, अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे त्यांना तिथे बोलण्याचा अधिकार नाही. TN शेषन यांचा देखील उल्लेख झाला. या TN शेषननी अक्षरशः चांगलेच कामं केले, मात्र त्यांच्या अधिकारांवर गदा आणण्यासाठी त्यांनी अजून 2 सहनिवडणूक आयुक्त देखील बसवले. हा सगळा इतिहास आहे. मुद्दा आता सध्या जे काही चालू आहे त्याच्याबद्दलचा. राहुल गांधी आणि काँग्रेस आणि आता इंडिया आघाडी आपण म्हणू शकतो, यांना कोणत्याही संविधानिक संस्थांवर अजिबात विश्वास नाही. कोणत्याही विषय समजून न घेता फक्त चोर मचाए शोर या धर्तीवर आरडाओरड करायचा. कालची प्रेस कॉन्फरन्स जर राहुल गांधींनी किंवा यांच्या प्रवक्त्यांनी ऐकली असती तर अतिशय समर्पकपणे लहान लहान गोष्टींची त्यांनी उत्तर दिले. ज्या गोष्टींचा यांनी फार मोठा पराचा कावळा केला त्या सगळ्यांचे खरं तर उत्तर आले आहे. मात्र ती प्रेस कॉन्फरन्स त्याचे उत्तर समजून न घेता परत 1 तासाच्या आत राहुल गांधींनी काय म्हटलं की मी कोणाला घाबरत नाही, मला इलेक्शन कमिशनची भीती वाटत नाही. मग इलेक्शन कमिशन असो, ED असो, CBI असो, कोर्ट असो, यांच्यावर यांचा विश्वासच नाही. यांना बांगलादेश सारखी, यांना श्रीलंकेत जशी परिस्थिती निर्माण झाली तशी पाकिस्तान सारखी परिस्थिती, अशी परिस्थिती भारतामध्ये अराजकता निर्माण करायची आहे. आणि हाच त्यांचा ध्यास आहे, हाच त्यांचा मानस आहे. आणि हा मानस त्यांचा पूर्ण होत नाही म्हणून अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे. मला सांगा की निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष खरंच संगमतानी यांनी काही जर केलं असतं तर आम्ही 313 वरून 240 वर आलो असतो का, 413 वर गेलो असतो. हे लोक जेव्हा 45 वरून 99 वर गेले, यांनी मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसच्या ऑफिसमध्ये सेलिब्रेशन केलं होतं. कारण यांना माहित होतं की आपल्याला पारदर्शकतेने इलेक्शन प्रमाणे वोट मिळालेले आहेत. आम्ही रडलो नाही. आमचे केवळ 1991 2 खासदार निवडून आले होते, आम्ही रडलो नाही. मात्र रडत राहायचं आणि कोणत्या ना कोणत्या संस्थांवर खापर फोडायचं हा यांचा धंदा आहे. तुमचं एका बाजूला म्हणणं आहे की आलेलं अपयश पचवता येत नाही, दुसरीकडे आलेले लोकसभेतले निकाल मान्य होतात, विधानसभेतले निकाल मान्य होत नाही, असं ज्यावेळेला सत्ताधारी म्हणतात त्यावेळेला मला थेटपणे आता महाराष्ट्र विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, आपल्या दोघांचंही मी यावेळेला स्वागत करतो. अनंत कळसे सर, मी आपल्यापासून सुरुवात करेल पुन्हा एकदा चर्चेला, कारण राजकीय पक्षांचं काय म्हणणं आहे ते तर आपण जाणून घेतलं, मात्र निवडणूक आयोग आणि त्याचप्रमाणे मतचोरीचा झालेला आरोप, मतदारांच्या मनात अनेक प्रश्न आहे की निवडणूक आयोगावरती जे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे, विरोधकांनी जे प्रश्न उपस्थित केलेले त्याला निवडणूक आयोगानं उत्तर दिलेले आहेत. मात्र अजूनही इंडिया आघाडीतील अनेकांचं समाधान नाही आहे. मात्र एकंदरीतच मतदार राजासमोर मतदान प्रक्रियेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत. अनंत कळसे सर, तुमच्याकडून आम्हाला समजून घ्यायचं आहे कशा प्रकारे मतदानाची प्रक्रिया पार पडत असते, मतचोरी होऊ शकते का? अनंतजी. नाही, यामध्ये माझं एक स्पष्ट मत आहे की निवडणूक आयोग आर्टिकल 324 प्रमाणे संविधानाच्या एक स्वायत्त संस्था आहे आणि मी गेल्या 45 वर्षापासून आयोगाचं काम बघतोय. रिटर्निंग ऑफिसर, असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर आणि राष्ट्रपतीच्या इलेक्शनला सुद्धा मी रिटर्निंग ऑफिसर होतो. आणि आयोगाचं काम कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स 1961
प्रमाणे आणि रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951 प्रमाणे अत्यंत काटेकोररित्या चालतं. मला या संपूर्ण प्रक्रियेमध्ये हा हा कायद्याचा कुठेही भंग झालाय किंवा नियमाचा भंग झाला असं माझ्या तरी निदर्शनास आलं नाही. आणि मला एक मागच्या कुठल्या तरी चॅनेलला मी बोलताना सांगितलं होतं, जर त्याच्यामध्ये मतचोरी आणि हे सगळं घडलं असेल तर ज्यांनी कोणी आरोप केलेले आहेत त्यांनी ते आरोप, आपल्याकडे संविधानिक संस्था आहे, सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, उच्च न्यायालय आहे आणि त्यामध्ये त्यांना जाऊन दाद मागता येईल आणि योग्य ते पुराव्यासह त्यांना पिटिशन आर्टिकल 226 किंवा 32 मध्ये सादर करता येईल आणि त्यावर सुप्रीम कोर्ट जे आहे हे कॉन्स्टिट्युशनल कोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट, त्यामध्ये आपल्याला न्याय मिळू शकेल. अशा कित्येक प्रकरणामध्ये जर तथ्य आढळलं सुप्रीम कोर्टाला तर ते वेगळं खंडपीठ नेमून त्यावर तातडीने सुनावणी देऊन त्याच्यावर निर्णय होऊ शकतो. तर हे काय त्याच्यामध्ये मी राजकीय काही बोलू शकत नाही किंवा बोलणारे नाही, पण एक अकॅडमिशियन म्हणून किंवा कॉन्स्टिट्यूशन संविधानाचा एक अभ्यास करून मला असं वाटतं की वृत्तपत्रात आरोप प्रत्यारोप त्यांनी मग निवडणूक आयोगाने यांना सांगितलं की तुम्ही एफिडेव्हिट द्या, ते म्हणतात की एफिडेव्हिट देणार नाही, आम्ही घाबरणार नाही, हे सगळे राजकीय प्रश्न आहेत. पण माझं एक स्पष्ट मत आहे की गेल्या माझ्या 45 वर्षाच्या अनुभवावर न्यायालय हे योग्य संस्था आहे, संविधानिक संस्था आहे. या संस्थेमध्ये जाऊन प्रत्येकाने दाद मागावी आणि तिथे आपला निर्णय न्यायालयाने होईल आणि तो मग सगळ्यांनाच मान्य असेल, सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाचा जो निर्णय असेल असं मला या संदर्भात वाटतं. एक माझं मत मी व्यक्त केलेलं आहे की मान्य होईल न होईल, पण हे असं विषय म्हणून मला असं वाटतं. बरोबर आहे की काय नेमके पर्याय आहेत या पक्षांसमोर, की एका बाजूला केवळ माध्यमांमध्ये बोलून किंवा त्या प्रकाराने त्याचं उत्तर शोधणं अशक्य आहे, काही कायद्याच्या दृष्टीनं असलेले जे मार्ग ते अवलंबावे असं अनंत कळसे सर तुम्ही म्हणता, आणि निवडणूक आयोगाचं काम हे सुस्पष्टपणे चालतं असं आपण म्हणताय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडे मी यावाला जाईल. अंजलीताई, एका बाजूला सामाजिक कार्यकर्त्या म्हणून आणि आज सर्वसामान्य मतदारांचं प्रतिनिधित्व म्हणून ज्या वेळेला राजकीय आरोप प्रत्यारोप होतात, निवडणूक आयोगाचा कारभार समजून घेणं होतं, त्यावेळेला निवडणूक आयोगावरती आरोप किंवा मतचोरीचा आरोप म्हणजे संविधानावरती थेटपणे आपण त्याचा अपमान करत असल्याचं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. तर दुसरीकडे अजूनही विरोधक समाधानी नसल्याचं दिसून येतं. एकंदरीतच या संस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. काही प्रश्न आणि काही उत्तरं अंजलीताई आपल्याकडूनही आम्हाला जाणून घ्यायचे. नाही, नक्कीच विशालजी. कसं आहे की मी कधीही काँग्रेसचं समर्थन केलं नाही. मी कोणे एकेकाळी भाजपची वोटर होते, कोणे एकेकाळी, आणि 2011 पासनं मला जेव्हा अनेक गोष्टींचे प्रत्यय येत गेले तसं आता मी त्यांना एक काडी मात्रही सपोर्ट करत नाही. त्यामुळे कोणीच असं म्हणू शकत नाही की बाबा या काँग्रेसच्या बाजूने बोलतात किंवा भाजपच्या बाजूने बोलतात. तर एक सामान्य व्यक्ती म्हणून मला काही गोष्टी मांडायच्या आहेत आणि त्या दोन्ही लोकांना ऍप्लिकेबल आहेत. आता पहिला मुद्दा असा की जी.व्ही.एल. नरसिंह राव नावाचे जे भाजपचे एक प्रवक्ते आहेत आणि ते सेंट्रल मिनिस्ट्रीमध्ये आहेत, तर जी.व्ही.एल. नरसिंह रावनी तेव्हाच्या काळी ईव्हीएम कशी मॅन्युप्युलेट केली जातात त्याच्यावर अख्खच्या अख्खं बुक लिहिलं होतं, त्याचं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार केलं होतं आणि तेव्हा काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की तेव्हाच्या काळापासून ईव्हीएम्स मॅन्युप्युलेट होतात हे फॅक्ट आहे असं तेव्हा भाजप म्हणत होतं. आताच्या घटकेला काँग्रेसनी ही जी प्रेस कॉन्फरन्स घेऊन राहुल गांधींनी ज्या ज्या गोष्टी मांडल्या त्या सामान्य व्यक्तीला का पटू शकतात याचं मला आता उदाहरण द्यायचंय. कारण तेव्हाचा काळ, तेव्हाचे ईव्हीएमचे जे भाजपनेही मांडलं आणि राहुल गांधींनी मांडलं आणि त्यानंतर अनुराग ठाकूरनी देखील मांडलं, याच्यात खूपसं साम्य असं आहे की ईव्हीएम मॅन्युप्युलेट होतात. आता मतदार यादी मॅन्युप्युलेट होते याची जी अगदी उदाहरणासकट जे राहुल गांधींनी मांडणी केली, म्हणजे आपण म्हणायला गेलो तर भाजपही तसंच आहे आणि काँग्रेसही तसंच आहे, हे आम्ही पहिल्या दिवशीपासून हेच म्हणतोय. कारण आता आपले मेन मुद्दे जे क्रक्स आहेत आणि जे मला आपले जे दादा आहेत तिथे त्यांनाही विचारायचं आहे की एक म्हणजे मतदार यादीमध्ये एका 10 बाय 10च्या खोलीमध्ये 80 लोकांचं वास्तव्य दाखवणं हे प्रश्नार्थ, म्हणजे प्रश्न तर प्रत्येक मनाला नक्कीच पडणार. बरोबर आहे. अनेक चॅनल्सनी जाऊन तिथे व्हेरीफाय केलं की ती रूम खरंच खूप छोटी होती
आणि तिथे इतकी लोक राहणं शक्य नाही. दुसरी जागा दाखवली, तिथे काही 46 लोक होते. एवढंच नाही, त्यांनी असंख्य लोकांचे हाऊस नंबर 0 असं दाखवलं. आता हा प्रश्न जेव्हा काही जर्नलिस्टनी यांच्या पुढे मांडला, ECI पुढे, तर विशालजी जर तुम्ही ते क्लिपिंग जर मी तुम्हाला जे मगाशी पाठवलं होतं ते जर तुम्ही दाखवू शकलात तर आधी बरं होईल. म्हणजे माझा पुढचा प्रश्न मी विचारते. निश्चितच आहे, ते क्लिपही आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत की निवडणूक आयोगानं नेमका काय दावा केलेला आहे. तर दुसरीकडे जो प्रश्न अंजलीताई तुम्ही मगाशी उपस्थित केलेला आहे की काही ठिकाणच्या पत्त्यावरती 80 मतदार अचानकपणे कसे काय, याचा रियालिटी चेक ज्या वेळेला करण्यात आला तर नेमकं काय आढळून आलं हे अनेक पत्रकारांनी, इव्हन लोकशाही मराठीनं देखील त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे सर, आपल्याकडून मला प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे. एका बाजूला आपण म्हणतोय की निवडणूक आयोगावरती कुठल्याही प्रकारचं प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ नये कारण योग्य रीतीनं ते त्यांचं काम करत असतात. मग अनेक ठिकाणी जे काही लोकांचे पत्ते दिले गेलेले होते 80 जण एकाच पत्त्यावर कसे काय, हा जो प्रश्न आहे किंवा त्याचा रियालिटी चेक झाल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आलेला होता. याचं आपण समर्थन करणार आहात की खंडन करणार आहात अनंत सर? नाही, यामध्ये जर कॉन्क्रीट असे पुरावे देऊन जर निवडणूक आयोगाला तसं कळवलं असेल किंवा त्या संदर्भात पिटिशन केलं असेल तर आयोगाने निश्चितपणे चौकशी केली पाहिजे अशा घटनांची. याबद्दल वाद नाही आहे. पण त्यामध्ये पुरावे नसताना जर असे आरोप आयोगावर झाले तर एक प्रकारे आपण संसदीय लोकशाहीला हे असे आरोप मारक ठरतील. कारण निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे, इंडिपेंडेंट संस्था आहे आणि त्याच्या तरतुदी भारतीय संविधानात केलेल्या आहेत. आणि निवडणुका निष्पक्ष पद्धतीने घेण्याची फार मोठी जबाबदारी निवडणूक आयोगावर आहे. आणि 1952च्या पहिल्या इलेक्शन पासून निवडणूक आयोग ही जबाबदारी पार पडतोय. आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचं संवर्धन करण्याची, संरक्षण करण्याची, निवडणुका घेण्याची हे अत्यंत एक लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं कार्य निवडणूक आयोग पार पडतो. तर निवडणूक आयोगामध्ये सुद्धा काही अशा घटना घडल्या असतील तर या संदर्भात पेपरमध्ये, वृत्तपत्रामध्ये जाण्यापेक्षा माझं तर मत आहे की संविधानिक आयुध आपल्याला जी दिलेली आहे या संविधानिक आयुधाचा म्हणजे हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आणि या सर्वोच्च न्यायालय या संस्थांचा निश्चितपणे आपल्याला वापर करता येईल. त्यामध्ये पिटिशन फाईल करता येईल, योग्य ते पुरावे जोडता येईल आणि आयोगाचं बरोबर असेल तर आयोगाच्या बाजूने निकाल येईल. ज्यांनी आरोप केले त्यांचं बरोबर असेल तर त्यांच्या बाजूने निकाल येईल. आणि यामध्ये कोर्टच आपल्याला निश्चितपणे मार्ग काढू शकेल. आणि त्यामुळे जर आपण आयोगावर वारंवार अशा टीका करायला लागलो तर आयोगाचं एक प्रकारे पावित्र्य नष्ट होईल. आणि हे माझ्या मते, कदाचित माझं मत मान्य असेल नसेल, पण संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरेल असं माझं स्पष्ट मत आहे. तर त्यामुळे याबद्दल सार्वजनिकरित्या अशा चर्चा, आरोप प्रत्यारोप न करता न्यायालय, संविधानिक जे मार्ग आहेत आपल्याला अवेलेबल, सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाचे, न्यायालयाचे, ते मार्ग चोखावे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. बरं अंजलीताई, या प्रश्नाच्या उत्तरावरती तुमचं समाधान झालेलं आहे का? अगदी थोडक्यात. नाही, खरंच समाधान झालं नाहीये. कारण याच्यात मला 2-3 मुद्दे आणि मांडायचे होते की जसं मी म्हटलं की आता जी मी क्लिप बद्दल तुम्हाला बोलत होते की ती दाखवा, त्याचं कारण असं आहे की त्या क्लिपमध्ये सगळे ज्यांचे पत्ते आणि त्याच्यावर 0 क्रमांक, घर क्रमांक 0 दाखवला गेलाय, त्याच्यावर इलेक्शन कमिशननी दिलेलं उत्तर हे मला अतिशय धक्कादायक वाटलं. म्हणून ती मी क्लिप प्ले करा असं तुम्हाला का सांगतेय. त्याच्यात इलेक्शन कमिशनर स्वतः म्हणतात की तुम्ही श्रीमंत आहात, पण असे असंख्य लोक आहेत जे रस्त्यावर राहतात, ज्यांच्याकडे घर नाही पण ते मतदार असू शकत नाहीत का, म्हणून अशा लोकांचं रजिस्ट्रेशन जे केलेलं आहे त्याच्यात घर क्रमांक 0 आहे. तर मला साहेबांना हा प्रश्न विचारायचा आहे की माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक वोटर रजिस्ट्रेशनला एक फॉर्म नंबर 6 भरावा लागतो आणि त्या फॉर्म नंबर 6 मध्ये तुम्ही त्या विभागात राहतात की नाही याचा पुरावा द्यावा लागतो. जर तुम्हाला पुराव्यामध्ये तुमचे इलेक्ट्रिसिटीचं बिल, वॉटर बिल, अशा सगळ्या गोष्टी, किंवा तुम्ही टेनंट असाल तर टेनन्सीचं अग्रीमेंट, जर ओनर असाल तर ओनरशिपचं अग्रीमेंट हे द्यावं लागतं. जर हे दिलं नाही तर वोटर रजिस्ट्रेशन होत नाही. हे माझं म्हणणं खरं आहे की नाही. आणि जर इलेक्शन कमिशनर म्हणत असतील की रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना त्यांना घर नाही म्हणून त्यांना 0 क्रमांकाचं घर
दाखवलं गेलं हे विधान बरोबर आहे का? दुसरा प्रश्न, त्यांनी जे मांडलं की आता हे पिटिशन मूव्ह केली पाहिजे, कोर्टात गेलं पाहिजे. जवळजवळ 2 ते 2.5 वर्षापूर्वी ठाकरे गट आणि शरद पवार गट, अगेन मी सांगते, मी या जन्मी त्या शरद पवार गटाचं कधी समर्थन केलं नाहीये आणि ठाकरे गटाचं तर मुळीच नाहीये. तर अशी लोक पण जेव्हा सुप्रीम कोर्टात गेली आणि इतक्या इम्पॉर्टंट गोष्टीवर की त्यांचा पक्ष फोडीचा जे पिटिशन त्यांनी फाईल केलं, गेले 2.5 वर्ष त्याचं हिअरिंग नीट होत नाहीये. आणि अशाच वेळेस आणि एक उदाहरण मला द्यायचंय, सिंचन घोटाळा जो मी 2012 साली मी पिटिशन फाईल केलं, ते 2022 मध्ये जेव्हा अजित पवार आणि फडणवीसांचं युती सरकार झालं, ती चौकशी होत असताना सरकारकडनं कोर्टात ऍफिडेव्हिट दिलं गेलं की आता आम्ही चौकशी बंद करत आहोत. हे दिल्याबरोबर ते पिटिशन जे मी 12 दिवसात लढले संपलं, 1 मिनिटात संपलं. आता असं असताना आणि कोर्टाची इतकी अफाट पेंडन्सी असताना कोर्टात जाऊन न्याय मिळेल का? मग खरा दरबार तो जनतेचा दरबार असतो, म्हणून त्यांनी जनतेकडे जाणं योग्य नाही का? दुसरी गोष्ट, त्यांच्याकडनं ऍफिडेव्हिट जे एकदा नाही ईसीआयनी 10 वेळा त्यांच्या पत्रकार परिषदेत मागितलं. माझं असं म्हणणं आहे की अनुराग ठाकूर यांनी देखील पत्रकार परिषद घेतली. राहुल गांधींपेक्षा जास्त गंभीर मुद्दे, 3 लाख मतदार गायब आहेत असं ते जे म्हणाले, त्यांच्याकडनं सुद्धा इलेक्शन कमिशननी का ऍफिडेव्हिट मागितलं नाही? का फक्त राहुल गांधींकडनं मागितलं, का फक्त विरोधी पक्षांकडनं मागायचं? आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की हे इलेक्शन कमिशनर हे आधी अमित शहा यांच्या अतिशय त्यांच्या बरोबरीने काम केलेले, एकदा नाही असंख्य वर्ष असताना अशा व्यक्तीला इलेक्शन कमिशनर अपॉइंट करणं हे कुठल्याही सत्ताधारी पक्षाला शोभतं का? बरोबर आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊयात. तुम्ही ज्या क्लिपचा मगाशी उल्लेख केलेला आहे ते देखील आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत. त्याचं उत्तर अनंत कळसे सर यांच्याकडून घेण्याआधी भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक, मी आपल्याकडे येतो. विश्वासजी, एका बाजूला राहुल गांधी किंवा इंडिया आघाडीच्या काही नेते मंडळींनी जर प्रश्न विचारले तर मात्र त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्र सादर करावं अशा प्रकारचा निर्णय घेण्यात येतो. दुसरीकडे जो अंजलीताईंनी मगाशी उल्लेख केला तोच राहुल गांधींनी देखील आणि काँग्रेसनं उपस्थित केलेला होता की अनुराग ठाकूर यांनी देखील गंभीर स्वरूपाचे आरोप निवडणूक आयोगावरती केलेले आहेत, मग त्यांनाही प्रतिज्ञापत्र सादर करावं लागणार. म्हणजे कुठेतरी दोन्ही पक्षांमध्ये किंवा सत्ताधारी विरोधकांमध्ये भेदाभेद होतोय, हा जो प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो त्याचं उत्तरही शोधावंच लागेल. विश्वासजी, प्रतिज्ञापत्राबद्दल ऍफिडेव्हिट बद्दल काल इलेक्शन कमिशनने अतिशय क्लिअर कट सांगितलं की जर तुम्ही 45 दिवसाच्या आत किंवा वेळेच्या आत तुम्ही जर ते काही फ्लॅग ऑफ केले तुम्ही इश्यूज, तर त्याच्यावर करणारी कार्यवाहीची प्रोसिजर एक वेगळी आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला जर काही करायचं असेल तर ऍफिडेव्हिटवर तुम्हाला ते मागावं लागतं. आता जे राहुल गांधींनी मागितलंय किंवा अनुराग ठाकरेंनी मागितलंय, दोघांनी सेम न्याय अप्लिकेबल आहे. त्यामुळे अनुराग ठाकरेंना स्पेशल ट्रीटमेंट द्यायची आवश्यकता नाही. अनुराग ठाकरेंनी फक्त काही फॅक्ट्स मांडण्याचा प्रयत्न केला, त्यांनी इन्सिस्ट केलेलं नाही आहे. राहुल गांधी सतत इन्सिस्ट करतात आहे, इलेक्शन कमिशनला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात आहे, तोच एक मुद्दा आहे. मात्र आम्ही कुठेही फेवर्ड अशी ट्रीटमेंटची अपेक्षा करत नाही. प्रश्न असा आहे की काल इलेक्शन कमिशनने अतिशय क्लिअर कट सांगितलं की असे अनेक हजारो लोक आहेत की ज्यांना राहायला घर नाही आहे, ज्यांचा जो ऍड्रेस नाही आहे, अशा लोकांना आम्ही 0 हाऊस नंबर असं म्हणतो. आता ही जी पद्धत आहे ही अनेक वर्षांपासून चालत आलेली पद्धत आहे. ठीक आहे, अमित शहा होम मिनिस्टर झाल्यापासून आलेली पद्धत नाही आहे. त्यामुळे असं एक वातावरण तयार करायचं की इलेक्शन कमिशन काहीतरी वेगळे करताय. होऊ शकते की 70-80 लोकांनी ऍड्रेसेस दिले असतील, मुळामध्ये पोस्टल कम्युनिकेशनसाठी करस्पॉन्डन्ससाठी असे ऍड्रेसेस दिले जातात. मात्र इलेक्शन कमिशनने ज्या प्रकारे क्लिअर केलं की आम्ही 2-3 गोष्टी बघतो की मतदार हा 18 वर्षापेक्षा जास्त आहे का, मतदार हा भारतीय नागरिक आहे का, अशा किमान गोष्टी जर असतील तर त्याला मतदानापासून वंचित करता कामा नये. एवढ्या याच्यावर आम्ही मतदान करतो. मला असं वाटतं अनेक गोष्टींचे जे उत्तर आहेत काल इलेक्शन कमिशनने अतिशय समर्पक दिले. तर कोणाच्या जवळचा आहे कोणाच्या दूरच्या बघण्यापेक्षा अतिशय प्रोफेशनली त्यांनी उत्तर दिले आहे, सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. ते जर राहुल गांधींनी किंवा त्यांच्या इतर सपोर्टरनी ते जर ऐकलं समजलं तर ही प्रोसेस त्यांना समजेल. आता मला सांगा, याच्यानंतर खरं तर कळसे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ते सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात, हायकोर्टात जाऊ शकतात. मात्र डायरेक्ट महाभियोग, आजपर्यंत या युपीए सरकारने किती महाभियोग आणले. 2018ला चीफ जस्टिस दीपेन मिश्रांच्या विरुद्ध त्यांनी आणला,
मागच्या वर्षी धनगरांच्या विरुद्ध आणला. यांच्याकडे महाविभागाची एकतर हे नाहीये, मेजॉरिटी नाहीये, मात्र फक्त इश्यू सेन्सिटाईज करायचा, लोकांना भ्रमित करायचं आणि जेवढे कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत त्यांचं खच्चीकरण करायचं, एकमेव हा यांचा धंदा आहे. बरोबर आहे. खच्चीकरण का केलं जात असावं? थेट उत्तर आपण घेऊयात गोपाळ तिवारी आपल्यापासून. गोपाळजी, मगासपासून काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित झालेले आहेत. मग तो झिरो ॲड्रेस असेल, फॉर्म 6चा झालेला गैरवापर असेल, तर दुसरीकडे तुम्हाला प्रतिज्ञापत्र सादर करावं लागणार आहे. राहुल गांधी प्रतिज्ञापत्र सादर करतील का? दुसरीकडे अनुराग ठाकूर यांना वेगळी ट्रीटमेंट आणि राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना वेगळी ट्रीटमेंट, असा भेदाभेद आपल्याला देखील वाटतो का? एका बाजूला जे आता विश्वास पाठकजींनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की निवडणूक आयोगासमोर जात असताना तुम्ही काही कायदेशीर मार्गांचा वापर करायला हवा, तो करण्यासाठी काँग्रेस कुठेतरी टाळाटाळ करते का? नाही, बिलकुल नाही. जे प्रतिज्ञापत्र आणि काही मुद्द्यांवर अंजलीताईंनी स्वतःच खूप छान खुलासा केलाय, त्यामुळे त्याच्यात मी जात नाही. मुद्दा असा आहे की एनडीए मधील घटक पक्ष जे चंद्राबाबू नायडू यांचा जो टीडीपी पक्ष आहे, यांनी हे बिहारचं ज्या पद्धतीने एसआयआर सुरू झालं, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, त्याच्यावर ताबडतोब निवडणूक आयोगाला त्या ठिकाणी जाहीर एक पत्र दिलं होतं. वास्तविक आंध्रची निवडणूक आता नाहीये, परंतु त्याविषयी त्यांनी त्यांच्या घटक पक्षातील चंद्राबाबू नायडूंनी याविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली आणि त्यांना सांगितलं की जेव्हा आंध्रमध्ये एसआयआर करा तेव्हा अशा पद्धतीने हे आंध्रमध्ये आम्ही होऊ चालणार नाही, त्याच्याप्रमाणे तुम्हाला आधार कार्ड, वोटर कार्ड, रेशन कार्ड या पद्धतीने जायला पाहिजे. म्हणजे घटक पक्षातले एका जबाबदार पक्षाच्या नेत्यांनी हे त्या ठिकाणी जाहीर केलं होतं. त्याच्या मोठ्या बातम्या इंडियन एक्सप्रेस पासून अनेक वृत्तपत्रात आल्या होत्या. दुसरं, आता निवडणूक आयोगाची संविधानिक पद आहे त्यांनी, परंतु ही विश्वासार्हता त्यांनी स्वतः जपली पाहिजे. परंतु जिथं निवडणूक आयोगाच्या 3 जणांच्या कमिटीमध्ये सरन्यायाधीशांना काढून पंतप्रधान अमित शहाना घेतात, त्याच ठिकाणी निवडणूक आयोगाची निवड कशी आहे हे सर्व श्रुत आहे. आता मुद्दा असा आहे की ऐका मला बोलू. निवडणूक आयोगाने सांगितलं की आम्ही तुम्हाला रिडेबल वोटर लिस्ट देऊ शकत नाही, मशीन रिडेबल वोटर लिस्ट. आता 7 आणि 8 कोटीच्या मतदार याद्या जर मोठ्या मोठ्या ढिगातनं प्रत्येक पान बघून करत बसणार का कोणी? पण तुम्ही हे खोटं का बोलला? कारण आज प्रशांत भूषण यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे आज त्यांच्या ट्विटर हँडलवर की हे असं सुप्रीम कोर्टाने कुठलंही डायरेक्शन दिलं नाही. आणि निवडणूक आयोग दादांत खोटं बोलताय म्हणजे खूप धक्कादायक आहे. कारण त्या ठिकाणी त्यावेळेला असं त्या पद्धतीने असं एक म्हटलं होतं यांनी की इलेक्शन कमिशन argued in the Supreme Court that giving machine readable list would violate privacy, but Supreme Court didn't endorse this statement. म्हणजे सुप्रीम कोर्टाने हे मान्य केलेलं नाही की तुम्ही रिडेबल लिस्ट द्यायची नाही, हे मान्य केलेलं नाही. तर तुमच्यावर बाइंडिंग असताना तुम्ही दिशाभूल का करताय? एक संविधानिक संस्था आणि त्याच वेळेला कळेल आणि ऍफिडेव्हिट द्यायचं 30 दिवसात द्यायचं, त्याच वेळेला द्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी आहे. पण निवडणूक आयोग स्वतः सांगतं की आमची 800 ते 900 लोकांचीच कॅपॅसिटी आहे, आम्ही सर्व राजकीय पक्षांना बरोबर घेऊन घेतो. तर मग योगेंद्र यादव म्हणतात की बिहारमध्ये तुम्ही एसआयआर सुरू करताना राजकीय पक्षाला का आमंत्रित केलं नाही? त्याचप्रमाणे राम गोपाल यादव आणि अखिलेश यादव म्हणतात की आम्ही 18,000 युपीच्या इलेक्शन झाल्यावर 18,000 ऍफिडेव्हिट दिले होते, त्याच्यावर एक चकार शब्द काढला नाहीये. आणि त्याच्या पद्धतीने त्यांनी जे ऑब्जेक्शन निवडणूक आयोगाकडे घेतले त्याच्यावर चकार शब्द नाही. आता हिचा मुद्दा महाराष्ट्रातला असा आहे की त्यावेळेला आता विश्वासजी पण म्हटले की वेळीच मसुदा काय घेतला आक्षेप. अरे हे नंतर कळालं ना की 40 लाख मतदान शेवटच्या तासात कसं झालं. बरं, त्याचं सीसीटीव्ही फुटेज तुम्ही म्हणता प्रायव्हसी डिस्टर्ब होते, म्हणजे ते सीसीटीव्ही लावताना मग तो खर्च केला कशाला? म्हणजे हे काय भातुकलीचा खेळ काय आहे? सीसीटीव्हीचा करोडो रुपयाचा लोकांच्या टॅक्स पेअरचा खर्च झालाय आणि सीसीटीव्ही ह्याच्यासाठी लावतो की जर उद्या शंका कुणी घेतली तर त्या सीसीटीव्ही मध्ये आपल्याला दूध का दूध पाणी का पाणी. कुठे रांगा लागल्या असं पण पेपरला आलं नाही, वृत्तपत्रात आलं नाही. आणि त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा की जेवढी ऍडल्ट पॉप्युलेशन आहे महाराष्ट्राची 18 वर्षाच्या पुढची संज्ञा, त्याच्यापेक्षा जास्त मतदान कसं होऊ शकतं याच्यावर तर त्यांनी एक चकार शब्द बोललेला नाही.
अनेक प्रश्नांना काल निवडणूक आयोगाने बगल दिलेली आहे स्पष्ट, त्याची उत्तरं ते देऊ शकलेले नाहीये. बरोबर आहे. निवडणूक आयोगावरती अजूनही आपल्या काँग्रेसचा त्या ठिकाणी दावा आहे आणि नाराजी आहे की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाहीये. त्याचबरोबर निवडणूक आयोगानं 0 ॲड्रेस किंवा 0 पत्ता या संदर्भामध्ये 0 ॲड्रेसबद्दल काय सांगितलेलं आहे, पत्रकार परिषदेतला तो मुद्दा आधी ऐकूयात आणि त्यानंतर पुन्हा एकदा या चारही मान्यवरांबरोबर चर्चेकडे वळूयात. कई लोगों के पास घर नहीं होता, लेकिन उसका नाम भी मतदाता सूची में होता है, और उसका पता क्या दिया जाता है? उसका पता वो जगह दी जाती है जहां वो व्यक्ति रात को सोने आता है, कई बार सड़क के किनारे, कई बार पुल के नीचे, या कई बार लैंप पोस्ट के किनारे. और फिर अगर ये कहा जाए कि वो फर्जी मतदाता है, ये हमारे गरीब मतदाताओं, बहनों, भाइयों और बुजुर्गों के साथ एक बहुत बड़ा खिलवाड़ है. 0 नंबर. आपको पता है इस देश में करोड़ों लोगों के घरों के पते के आगे 0 नंबर है. क्यों? क्योंकि पंचायत, म्यूनिसिपैलिटी, जिस घर में वो रहते हैं उन्होंने उनका नंबर नहीं दिया. शहरों में अनऑथराइज्ड कॉलोनीज हैं जहां उनको नंबर नहीं है, तो वो अपने फॉर्म में क्या पता भरें? तो चुनाव आयोग के निर्देश कहते हैं अगर ऐसा कोई भी मतदाता इस देश में है, चुनाव आयोग उसके साथ खड़ा है और उसको नोशनल नंबर देगा. और चूंकि कंप्यूटर में जब उसको भरते हैं तो वो 0 दिखता है. 0 म्हणजे 0चं समर्थन कशा प्रकारे निवडणूक आयोगानं केलेलं आहे आणि ते मतदार नेमके कोण हे सांगण्याचा प्रयत्न केला, जे रस्त्याच्या कडेला राहतात आणि त्यांच्याकडे दाखवण्यासाठी पत्ता नव्हे, मात्र रात्रीच्या निवाऱ्यासाठी असलेली जागा ही 0 पत्ता म्हणून त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रघात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. याच संदर्भामध्ये आपण महाराष्ट्र विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांच्याकडे जाऊयात. अनंतजी, या निवडणूक आयोगानं घेतलेल्या पत्रकार परिषदेतील हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा होता. एका बाजूला राहुल गांधी किंवा इंडिया आघाडीनं प्रश्न उपस्थित केलेला आहे की अचानकपणे शेवटच्या काळामध्ये मतदान कसं काय वाढलं. मगाशी गोपाळ तिवारी यांनी देखील जो प्रश्न उपस्थित केला की नवमतदारांची संख्या किंवा तरुण मतदारांची जेवढी संख्या नाही त्यापेक्षा अधिकचं मतदान झालेलं आहे. मग त्यावेळेला अशा प्रकारे रस्त्याच्या कडेला असलेले नागरिक आणि त्यामुळे मतदानाचा आकडा वाढला किंवा शेवटच्या तासाभरामध्ये मतदानाची प्रक्रिया आणि त्याचा वाढलेला आकडा याचं समर्थन होऊ शकतं का, जे निवडणूक आयोगाने या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेलं आहे? अनंत कळसे सर. यामध्ये एक मला असं वाटतं की नैसर्गिक न्यायाचं जे तत्व आहे, आपण लॉर्ड ब्लॅकस्टोन ब्रिटिश डेमोक्रेसी आपण अवलंबिली आहे, त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय की नो मॅन शॅल बी जज इन हिज ओन कॉज. म्हणजे हा रूल अगेन्स्ट बायस. तर बायस होतं याच्यामध्ये कामा नये. आणि शेवटी कसं आहे की दुसरं एक तत्व आहे, जस्टिस शुड नॉट ओनली बी डन बट सीम्स टू बी डन. न्याय देणं फक्त हे सफिशियंट नाही आहे, पण तो दिसला सुद्धा पाहिजे. न्याय दिला हे दिसला सुद्धा पाहिजे. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे लॉ ऑलवेज हेल्प विजिलंट. ही लॉ शुड नॉट हेल्प टू द पर्सन हु इज इन स्लंबर. म्हणून प्रत्येक वेळी मला वाटतं की जे जे मुद्दे उपस्थित होतात ते त्या अथॉरिटीकडे पाठवून त्यांचं मत घेऊन त्यामध्ये ओपिनियन फॉर्म करणं अत्यंत आवश्यक आहे. आता कमिशनने जो निर्णय घेतलेला आहे की त्यांना 0 घर नंबर द्यावा किंवा त्याप्रमाणे त्यांची नोंदणी करावी, आता हा निर्णय जर कोणाला आवडत नसेल तर त्या संदर्भात त्या संविधानिक पद्धती आहे त्या अवलंबून पुढचा मार्गक्रमणा करावी किंवा तो निर्णय ऍक्सेप्ट करावा. मागे मॅडम दबाने मॅडमने सांगितलं की केसेस त्याचा निकाल लागायला 10 वर्ष लागतात. आजचा निकाल 12ला ते डिस्पोज ऑफ केलं. पण आता या संस्थात्मक घटनात्मक संस्था आहे आणि या संस्थामध्ये मग मूलभूत बदल करण्याची आवश्यकता आहे. हे एकट्या समाजाची नाही, पण जे राज्यकर्ते आहेत त्यांची सुद्धा गरज आहे किंवा त्यांची सुद्धा कर्तव्य आहे की या संस्थांमध्ये न्यायिक संस्थांमध्ये एक आमूलाग्र बदल करून त्यामध्ये प्रोसिजर कशी असावी, काय असावी, कुठल्या खटल्याचा निकाल किती कालावधीत दिला पाहिजे हे सुद्धा करण्याची गरज आहे. आणि शेवटी कसं या संविधानिक संस्था ज्या आहेत त्याच लोकशाही टिकवतील. संसदीय लोकशाही टिकवणं या संविधानिक संस्थांच्या हातात आहे. आता या संस्थेच्या कारभारात सुद्धा आमूलाग्र बदल होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शासनाने एक काहीतरी वेगळी उपाययोजना करून कमिशन नेमून ज्युडिशियल त्यांनी
इम्प्रुव्हमेंट किंवा कमिशन अशा प्रकारचे काहीतरी यंत्रणा उभारून या यंत्रणेमध्ये काही महत्वाचे खटले जे आहेत, हे मला सुद्धा मान्य आहे की काही खटले आता शिवसेनेचा मधला त्याचा चिन्हाचा जो खटला होता किंवा इंटरप्रिटेशन होतं अँटी डिफेक्शन लॉचं, चंद्रचूड साहेबांकडून ही अपेक्षा होती की त्यांनी रिटायरमेंटच्या अगोदर इंटरप्रिटेशन दिलं पाहिजे. आता 10वी अनुसूची एक प्रकारे एक अशी ॲब्रप्ट झालेली वाटते किंवा त्याच्यामधून काहीच अर्थ निघत नाही. 10व्या अनुसूचीचं पालन केलं जात नाही. डिफेक्शन म्हणजे काय हे सगळं म्हणजे अधांतरी आहे. आता सध्या तरी कुठलं त्याचं इंटरप्रिटेशन आलेलं नाही. ही सुद्धा म्हणजे पटण्यासारखीच गोष्ट आहे. पण या संस्थांमध्ये मग आमूलाग्र बदलाची आवश्यकता आहे असं या संदर्भात मला वाटतं. आता बरोबर आहे. मात्र या लोकशाहीला टिकवण्यासाठी लोकशाहीवरचा विश्वास कुठेतरी कमी होऊ नये याची जी जबाबदारी आहे ती तुमची, आमची, सर्वसामान्य नागरिकांसह सत्ताधारी आणि विरोधकांची देखील आहे. या संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याची देखील आहे, त्या ठिकाणी काम करत असलेल्या अधिकाऱ्यांची देखील आहे. मात्र दुसरीकडे ज्यावेळेला अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप होतात त्यावेळेला आणखी एक गोष्ट आवर्जून समोर येताना दिसते की महाभियोगाचा मुद्दा आता उपस्थित झालेला आहे. महाभियोग म्हणजे नेमकं काय होणार आहे? येत्या काळामध्ये आघाडी विरुद्ध निवडणूक आयोग अशा प्रकारचा संघर्ष आणखी कडवा होत जाताना दिसणार का? आणि पुढच्या काळातील निवडणुकांच्या वेळेला तरी निवडणूक आयोगाकडून घेतल्या गेलेल्या ज्या सर्व प्रकारच्या प्रक्रिया आहेत त्यांची अंमलबजावणी होणार का? आणि काँग्रेसने वेळीच 45 दिवसांच्या मर्यादेमध्ये हे महत्त्वाचे मुद्दे का उपस्थित केले नाही? या चारही प्रश्नांची उत्तरे या चारही मान्यवरांकडून आपण घेणार आहोत. विश्वास पाठकजी, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणतात SIRच्या नावानं दिशाभूल केली जाताना दिसते. मात्र 2 दशकांपासून खरं तर SIRची मागणी केली जात होती सर्व पक्षीयांकडून. त्याकडे तुम्ही कसं पाहता? बघा, SIR बद्दल देखील त्यांनी फार अतिशय क्लिअर कट बोललं. आताच तुम्ही ते 0 ॲड्रेसची जी एक क्लिप चालवली, मला सांग किती निसंदिग्धपणे त्यांनी उत्तर दिले. SIR पासून अशा सगळ्या गोष्टीतून त्यांनी निसंदिग्धपणे उत्तर दिलेले आहे. कोणत्याच शुद्ध माणसाने ते जर डोसपणे ऐकले तर मला वाटतं काही कन्फ्युजन राहणारच नाही. मात्र यांना ऐकायचंच नाही आणि विरोधाला विरोध करत राहायचा, अशा प्रकारचा यांचा पूर्ण अप्रोच आहे. मला असं वाटतं यांना जे काही करायचं असेल ते संविधानिक मार्गाने करू शकतात, ते ॲफिडेव्हिट देऊ शकतात. अजूनही वेळ गेलेली नाही, 7 दिवसाच्या आत ॲफिडेव्हिट द्या, ॲफिडेव्हिट प्रमाणे ॲक्शन सुरू होऊन जाईल. आता SIRला देखील असाच मुद्दा तयार केला आणि 20 वर्षामध्ये जे काही करेक्शन करायचे होते ते करेक्शन झाले. मग 20 लाख मृत्यू त्याच्यामध्ये दिसत आहे. यांनी त्याला असं दर्शवण्याचा प्रयत्न केला की एका वर्षातच ते मृत्यू झालेले आहे. मला सांगा, एकीकडे तुम्हाला लोकसभेचे इलेक्शनचे रिझल्ट चालतात, आवडतात. तुम्हाला कर्नाटकमध्ये सरकार आलं तर आवडतं, छत्तीसगड आपलं उत्तराखंडमध्ये आवडतं, हिमाचलमध्ये आवडतं. असं तुमचं सिलेक्टिव्ह राजकारण काय? लोक तुम्हाला कंटाळलेले आहेत. मला प्रश्न उत्तरामध्ये जायचीच नाही, कारण निवडणूक आयोगाने जे उत्तर दिलेले आहे ते अतिशय व्यवस्थित आहे. शून्य माणसाला ते कळतीलच. मात्र झोपेचं सोंग आणायचं, समजूनच घ्यायचं नाही आणि विरोध चालू ठेवायचा. जनता त्यांना पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणामध्ये चपराक देणार आहे. महाभियोग हा देखील एक फार्स आहे, ते देखील तोंडावर पडणार आहेत. बरोबर आहे. तो कशा प्रकारे तोंडावर पडणार हे तर आपण जाणून घेऊयात. मात्र तत्पूर्वी आता गोपाळ तिवारी आपल्यासाठी प्रश्न आहे. निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक आहे आणि चोरीला वाव नाही असं निवडणूक आयोग म्हणतं. मग 45 दिवसात जे आरोप केले नाही ते आत्ता का होत आहेत? अगदी थोडक्यात मला पुढच्या 2 मान्यवरांकडे जायचंय. गोपाळ तिवारीजी, जेव्हा 6 महिन्यानंतर लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा जेव्हा धक्कादायक निकाल लागले तेव्हा ह्या गोष्टीचं संशय होतं, हे ऑब्व्हियसली स्पष्ट आहे. आणि मुद्दा असा आहे की हे सगळे विषय सोडून जेव्हा विश्वासजी आंबेडकर यांच्याबद्दल काहीतरी बोलतात, तर आंबेडकरांना घेण्याकरता बॅरिस्टर जयकरांचा राजीनामा घेतला होता काँग्रेसने आणि त्यांनी RPI स्वतःची पक्ष स्थापन केला होता. त्यामुळे ते काँग्रेसच्या विरोधात लोकशाही मार्गाने लढले. उगाच आंबेडकरांना काँग्रेसचा दुस्वास आहे वगैरे हे बोलण्यात काही तथ्य नाही. मुद्दा असा आहे की 45 दिवसाचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये आम्ही इन टाइम केलेला आहे. आपण खोटं का बोलता की रिडेबल जर वोटर लिस्ट आहे त्या देत का नाही? हा प्रश्न निवडणूक आयोगाला ते काय कुणाच्या घरच्यासाठी मागत नाहीये ना. त्याच्यामुळे काय राहुल गांधींची खासदारकी राहणार आहे का जाणार आहे नाही. आणि आता जे काय म्हटले की खरोखर आम्हाला 100% जागा वाढून मिळाल्या. 14 ते 24 हा भारतीय जनता पक्षाचा मोदी सरकारचा अनुभव घेऊन जेव्हा 100% जागा 50च्या 100 झाल्या आणि त्यांच्या 330च्या 240 झाल्या, कदाचित त्यावेळेला आमचं सरकारही आलं असतं. परंतु हे जे कर्नाटकमध्ये देखील महादेवपुरा एका विधानसभा मतदारसंघात 1.5 लाख मतदान वाढले कसं, याविषयी पण आक्षेप घेतला आम्ही. कर्नाटकमध्ये सरकार आलं म्हणून तिथे आक्षेप घेतला नाही, हा मुद्दा. बरं गोपाळजी, मात्र हे वेळेत झालं असतं तर
संशयाला कुठेच वाव मिळाली नसती एवढं मात्र नाही नक्की. नाही, जेव्हा हा. जेव्हा या गोष्टी पुढे आल्या तेव्हाच आक्षेप घेतले जातात. बरोबर आहे गोपाळजी, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. अनंत कळसे सर, मला आपल्याला विचारायचंय, प्रतिज्ञापत्र द्या आणि दुसरीकडे महाभियोग, या दोन्ही कॉन्सेप्ट नेमक्या काय आहेत? अगदी थोडक्यात आणि 2 वाक्यात समजवलं तर बरं होईल, कारण वेळेची कमतरता आहे. अनंत कळसे सर. नाही, संविधानामध्ये आर्टिकल 324 मध्ये निवडणूक आयुक्ताची निवड माननीय राष्ट्रपती करतात, त्या संदर्भात कायदा आहे. तर महाभियोगाबाबत आपण जे म्हटलंय, विचारलेलं आहे, यामध्ये अशी तरतूद आहे आर्टिकल 324 मध्ये, चीफ इलेक्शन कमिशनर शॅल बी रिमूव्ड फ्रॉम हिज ऑफिस एक्सेप्ट इन द मॅनर अँड लाईक ग्राउंड अँड द जज ऑफ द सुप्रीम कोर्ट अँड कंडिशन प्रोग्राम. हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश महाभियोगावर हटवलं जातं. पार्लमेंटमध्ये 2/3 बहुमताने एखादा ठराव आणावा लागतो आणि तो पास झाल्यास त्या संदर्भात पुढील कार्यवाही कायद्याद्वारे केली जाते. ही प्रक्रिया आहे, पण याला पार्लमेंटमध्ये अपॉर्च्युनिटी आहे, 2/3 बहुमताने सगळं काय असतं आणि त्यामध्ये त्या प्रक्रियेप्रमाणे मुख्य निवडणूक आयुक्त व इतरांना हटवलं जातं. ही महाभियोगाची शाखा. बरोबर आहे, अगदी थोडक्यात तुम्ही समजावून सांगितलं, त्यासाठी देखील धन्यवाद. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, जाता जाता मला आपल्याला प्रश्न करायचा आहे की एका बाजूला अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित असताना दुसरीकडे प्रतिज्ञापत्र, महाभियोग यानं सगळं काही मिटणार असं आपल्याला वाटतं का? मतदारांचा निवडणूक आयोगावरती, एकंदरीत मतदान प्रक्रियेवरचा विश्वास दृढ व्हावा, यासाठी आता कुठल्या काळाची गरज आहे? अंजलीजी. मला असं वाटतं की जर निवडणूक आयोगाला खरोखर अनबायस्ड आहे असं दाखवायचं असतं तर असे आरोप झाल्याबरोबर त्याची साधीशी चौकशी करणं गरजेचं होतं. बर. ऍफिडेव्हिट न मागता, कारण आता हे जे गोष्टी ज्या मांडल्या गेलेल्या आहेत त्या इलेक्टोरल रोल वरनं केल्या गेल्या, त्यामुळे इट इज अ डेटा विच हॅज बीन प्रोव्हाइडेड बाय द इलेक्शन कमिशन. कोणी त्यांच्या घरचं किंवा पदार्थ घातलं नाहीये. तर तसं करताना मला असं वाटतं की इलेक्शन कमिशननी ऍफिडेव्हिट न मागता खरं तर त्याची चौकशी करणं अपेक्षित होतं, पण तसं केलं गेलं नाही. जी भाषा वापरली गेली आहे त्यांच्याकडनं, आता जे मी मगाशी मांडलं होतं की इलेक्टोरल रोल मध्ये वोटर लिस्ट होण्यासाठी जी प्रक्रिया आहे, फॉर्म नंबर 6 आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे, ती कुठचीच प्रक्रिया या 0 ऍड्रेसेस मध्ये होत नाही. त्यांना कितीही रस्त्यावरच्या लोकांना, लॅम्प पोस्ट खालच्या लोकांना जर मतदान द्यायचं असेल, पण वोटर फॉर्म तर भरणं गरजेचं आहे, पुरावे तर देणं गरजेचं आहे की आम्ही भारताचे नागरिक आहोत. कोणी येईल पोस्टाखाली झोपेल, लाईट खाली झोपेल आणि त्यांना जर त्यांनी असं केलं तर काय म्हणायचं आणि काय बोलायचं अशी परिस्थिती झाली आहे. बरोबर आहे. एका बाजूला मतदार यादीमध्ये नाव येणं आणि मतदाराचं असलेलं जे वोटर ID कार्ड आहे तो खरं तर एक विश्वासदर्शक अशा प्रकारचा पुरावा मानला जातो. मात्र ज्या वेळेला त्याच प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं त्यावेळेला ते सरसकटपणे सगळ्यांना दिलं जातंय का, हा आणखी त्यातून निर्माण होणारा महत्त्वाचा प्रश्न आहे. धन्यवाद गोपाळ तिवारीजी, विश्वास पाठकजी, अनंत कळसे सर आणि अंजली दमानियाजी, तुम्ही या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आता वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.